तुळजाभवानी देवीच्या नव्या पालखीसाठी 200 वर्ष जुना पौराणिक दांडा बुऱ्हाणनगरकडून राहुरीकडे रवाना। गणेशोत्सवामागोमाग येणाऱ्या नवरात्र उत्सवाची तयारी नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात सुरू झाली आहे। दिनांक 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीची सीमोल्लंघनाची नवी पालखी बनवण्यासाठी सुमारे 200 वर्ष जुना असलेला पालखीचा ऐतिहासिक दांडा रविवारी 24 ऑगस्टला बुऱ्हाणनगरहून राहुरीकडे रवाना करण्यात आला। भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे पुजारी भगत परिवाराच्या वतीनं या पौराणिक दांड्याची विधिवत पूजा व आरती करून तो बुऱ्हाणनगरहून राहुरीच्या सुतार लोहारांकडे आई राजा उदो उदोच्या गजरात रवाना करण्यात आला। राहुरीमध्ये या ऐतिहासिक दांड्याला नवी पालखी तयार करून लावण्यात येते। यावेळी बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे प्रमुख पुजारी ॲडव्होकेट विजय भगत व सौ दुर्गा भगत, ॲडव्होकेट अभिषेक भगत, कुणाल भगत, राजेंद्र भगत आदींसह भगत परिवार व भाविक उपस्थित होते। ॲडव्होकेट विजय भगत म्हणाले की महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानी देवीच्या पालखीचा मान गेल्या 1000हून अधिक वर्षांपासून बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबाच्या तुळजाभवानी देवी मंदिराकडे आहे। दरवर्षी ही पालखी तुळजाभवानी देवीच्या दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी नगरमधून तुळजापूरकडे जात असते। या पालखीचा दांडा हा 200 वर्ष जुना आहे। दरवर्षी फक्त पालखीचा पाळणाच नव्यानं बनवला जातो। नव्या पालखीसाठी लागणारे सर्व साहित्य भगत परिवार राहुरीच्या सुताराला देत असतं। वंश परंपरेने 1000 वर्षांपासून भगत कुटुंबीय ही परंपरा जपत आहे। ॲडव्होकेट अभिषेक भगत म्हणाले की नवरात्री उत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीच्या पालखीचा नवा पाळणा बनवून झाल्यावर राहुरी येथून तुळजाभवानी देवीच्या पालखी सोहळ्याला दिनांक 7 सप्टेंबरपासून सुरुवात होतीये। ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील 40 गावांना सालाबाद प्रमाणे जाऊन नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येते। येथून ही पालखी श्री क्षेत्र तुळजापूरकडे रवाना केली जाते। दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी साक्षात तुळजाभवानी देवीच या पालखीत विराजमान होत असल्यानं या पालखीत देवीची कोणतीही मूर्ती किंवा फोटो ठेवला जात नाही। ज्या गावांमध्ये ही पालखी जाते त्या ठिकाणी भव्य यात्रा भरवण्यात येते। हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात। यावेळी देवीचे पुजारी ॲडव्होकेट किरण भगत, सुभाष भगत, अजिंक्य भगत, ॲडव्होकेट रोहन भगत, ॲडव्होकेट संकेत भगत, कविता भगत, अंकिता भगत, वैभवी भगत, शिवानी शताक्षी व वेद भगत आदी उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।